बर्डी हॉकर्स, बर्डी मेनलाईन हॉकर्सचा हा जो मॅटर आहे, इट इज सबज्युडाइज मॅटर. उच्च न्यायालयात हा न्याय प्रविष्ट आहे. परंतु NMCचा जो जुलमी कारभार तिथे चालू आहे, NMC यांचे लाखो रुपयांचे सामान जप्त करतात, हजारो रुपयांचं यांच्याकडनं मग पैसे मागतात, भ्रष्टाचार होतो आणि हजारो रुपये यांच्याकडनं मागितल्यावर या गरिबांचे सामान ते लोक रिलीज करतात. 5 दशकांपासून म्हणजे 50 वर्षापासून बर्डी मेन लाईनचं फुटपाथ दुकानदार हॉकर्स तिथे दुकान लावत आहे. आणि बर्डीची बाजार ही जी फुटपाथ दुकानदारांची आहे, ही एक ऐतिहासिक हिस्टॉरिकल मार्केट आहे. ज्या प्रकारे मुंबईला फॅशन स्ट्रीट आहे, लिंकिंग रोड आहे, दिल्लीचं कॅनॉट प्लेस आहे, कॅरल बाग आहे, त्याच प्रकारे मध्य भारताची, आपल्या विदर्भाचं आणि महाराष्ट्रातली, मध्य महाराष्ट्रातली नागपूर मेन लाईनची बाजारपेठ ही एक ऐतिहासिक आणि हिस्टॉरिकल बाजारपेठ आहे. जवळपास 400 फुटपाथ दुकानदार तिथे आपला व्यवसाय करतात. आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब म्हणतात की आत्मनिर्भर भारत बनना चाहिए. मग हे सगळे दुकानदार तर आत्मनिर्भर आहेत, स्वतः कमवत आहे, शासनाकडे काही भीक मागत नाही. जेव्हा हे सगळे दुकानदार आत्मनिर्भर आहेत आणि स्वतःच्या पायावर मजबूतीने उभे राहून 2 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात, परंतु NMCचा जो जुलमी कारभार तिथे चालू आहे, NMC यांचे लाखो रुपयांचे सामान जप्त करतात, हजारो रुपयांचं यांच्याकडनं मग पैसे मागतात, भ्रष्टाचार होतो आणि हजारो रुपये यांच्याकडनं मागितल्यावर या गरिबांचे सामान ते लोक रिलीज करतात. अँड दिस ऑल मॅटर, बर्डी हॉकर्स, बर्डी मेनलाईन हॉकर्सचा हा जो मॅटर आहे, इट इज सबज्युडाइज मॅटर. उच्च न्यायालयात हा न्याय प्रविष्ट आहे. आणि जोपर्यंत न्यायव्यवस्था, न्यायपालिका त्याच्यावर जजमेंट देत नाही, कोणता निर्णय लागत नाही, तोपर्यंत तो मॅटर जैसे थे च्या कंडिशनमध्ये राहायला पाहिजे, स्टे आहे. आणि स्वतः NMCनी ॲफिडेविट करून दिलेला आहे उच्च न्यायालयाला, हायकोर्टला, की आम्ही हॉकर्सला इकडनं काढू शकत नाही, आम्ही त्यांच्या पोटावर पाय मारू शकत नाही. आणि NMCनी या सगळ्या हॉकर्सला लायसन्ससुद्धा दिली आहे, त्यांच्याकडनं नियमित पैसासुद्धा घेतात. परंतु बिल्डर लॉबी, बाजूला ती गोयल गंगाचं मोठं कॉम्प्लेक्स बनलेलं आहे, त्या बिल्डर लॉबीच्या प्रेशरमध्ये येऊन NMC हा जुलमी अत्याचार या गरीब फुटपाथ दुकानदारांवर करत आहे. आपल्याला हे 350-400 फुटपाथ दुकानदार आहे, यांना बेरोजगार करायचं आहे का? बेरोजगारांची फौज निर्माण करायची आहे का? बेरोजगारों की आर्मी तयार करनी है क्या? आणि हे आपल्या देशाचे नागरिक आहेत, हे काही टेररिस्ट नाही, आतंकवादी नाही, दहशतवादी नाही, हे आपल्या देशाची गरीब नागरिक आहेत. आणि संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला अधिकार दिलेला आहे की तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपला व्यवसाय करू शकता आणि आपलं पोट भरू शकता. तर म्हणून या संदर्भात नागपूरचे सन्माननीय पालकमंत्री साहेब श्री चंद्रशेखरजी बावनकुळेजी आणि नागपूरचे खासदार श्री गडकरी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे. त्यांनी समस्त दुकानदारांना आणि मला आश्वस्त केलं आहे की फार लवकर ह्याच्यावर तोडगा निघेल. म्हणून आम्ही आंदोलनकारी लोक आहोत, आम्ही क्रांतिकारी लोक आहोत, सत्यासाठी लढणारे आम्ही लोक आहोत. जर का शासन आणि प्रशासन या 400 दुकानदारांना न्याय देत नसेल, यांच्या पोटावर लाथ मारत असेल, यांचे जेवण खावण बंद करत असतील, तर आम्ही निश्चित इतका जवाब पत्थर से देंगे. परंतु मला अशी आशा आहे की शासन आणि प्रशासन आंदोलन करण्याची वेळ आणणार नाही. गरीब दुकानदारांना त्यांचा न्याय हक्क मिळेल. आणि तुम्ही यांचे दुकान बंद कराल, या फुटपाथ दुकानदारांचे बंद कराल, मग तुम्ही कोणाचं चालू करणार? हुक्का पार्लर चालू करना है? हुक्का पार्लर चालू करना है तुम लोगों को? वहाँ पे पुलिस कहाँ पे भी कसर नहीं छोड़ती है, हुक्का पार्लर वर बंदी है, हुक्का पार्लर सर्रास चालू है. रेती माफिया, वाळू माफिया सक्रिय आहेत, दारू माफिया सक्रिय आहेत. तो इन लोगों को भी 2 नंबर के काम को लगाना है क्या? आज हे दुकानदार ईमानदारीचा पैसा कमवतात,
दिवसभर तिथे फुटपाथवर उभं राहून आपलं पोट भरतात, तर या इमानदार दुकानदारांना 2 नंबरचे काम करायला, दारू विकायला लावायची आहे का, चोरी करायला लावायची आहे का, चोरांची टोळी निर्माण करायची आहे का शासनाला आणि प्रशासनाला? दुकानदारांना न्याय मिळायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत हा विषय न्यायप्रविष्ट आहे, सबज्युडाइज आहे, आणि जोपर्यंत हायकोर्ट निकाल देत नाही, यांच्या पोटावर गदा मारणार जर का NMC असेल तर हम ईट का जवाब पत्थर से देंगे. की बर्डीच्या फुटपाथ दुकानदारांना जेव्हा त्यांचे सामान NMC उचलून नेते जबरदस्तीने, लाखो रुपयांचा गरिबांचे कपडे, बो, पिन वगैरे काय असते ते सगळ्यांचे ठेले उचलून नेते, तेव्हा त्या NMCच्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायला पोलीस विभाग येते. गरिबांचे सामान जप्त करते NMC आणि त्यांना प्रोटेक्शन द्यायला पोलीस विभाग येते. आणि नागपूर शहर हा MDचा हब झालेला आहे, ड्रग्सचा हब झालेला आहे. संपूर्ण तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे, नशेच्या अधीन झालेली आहे. गांजा, चरस, MD, अवैध दारू हा सर्रासपणे शहरात सगळा गोरखधंदा, काळे धंदे सुरू आहे. तर पोलीस विभागाने या गरीब फुटपाथ दुकानदारांवर कारवाई करायच्या ऐवजी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलजींना मी विनंती करते की नागपूरच्या फिटनेसकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने रवींद्र सिंगलजी स्वतःच्या फिटनेसकडे एवढं लक्ष देतात, तेवढं रवींद्र सिंगलजींनी नागपूर शहराच्या फिटनेसकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि या गरीब दुकानदारांना त्रास देणं, टॉर्चरिंग करणं पोलीस विभागाने आणि NMCने थांबवलं पाहिजे. नागपूर ही संभाव्य विदर्भाची राजधानी आहे. जर का विदर्भ वेगळा होतो तर नागपूर ही राजधानी होईल. तर राजधानीसारख्या शहरामध्ये जर का MDचं ड्रग हब बनत असेल, आणि सुदैवाने केंद्रीय मंत्री आपल्या नागपूरचे आहे, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब BJPचे ते सुद्धा नागपूरचे आहेत, आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते सुद्धा नागपूरचे आहे. मग अशा दिग्गजांचं हे शहर जर का MDचं, ड्रग्सचं, चरस, गांजा, अफीम याचा जर का हब बनत असेल तर पोलीस विभागाने आणि शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नागपूरची तरुण पिढी यांना वाचवलं पाहिजे. आणि मॅम, जसं बोललं जाते, खूप लोक बोलतात की एक बाहेरून आलेला जो शिकायसाठी आलेला मुलगा आहे, त्याला गांजाचं किंवा कोणत्याही ड्रग्सचं दुकान किंवा कोणताही माणूस लवकर मिळून जातो. जर तो बाहेरून आलेला व्यक्ती लवकर शोधून घेऊ शकतो, तर पोलीस तर इथे वर्षोनवर्ष काम करतात, तर मग यामध्ये चूक कोणाची असणार? दिस इज कंप्लीट फेलियर. हा संपूर्णपणे फेलियर पोलीसच्या खुफिया विभागाचा आहे. तुमचा इंटेलिजन्स ब्युरो, खुफिया विभाग, नार्कोटिक्स विभाग पोलिसांचा काय करत आहे? एक तर पोलीस विभागाचे धागे दोरे जुळलेले आहेत या ड्रग्स माफियांसोबत. पोलिसांच्या मदतीशिवाय, पोलिसांच्या मर्जीशिवाय कोणताच 2 नंबरचं काम शहरात चालू शकत नाही. जब पुलिस वालों की 3rd डिग्री गिरती है, अच्छे अच्छे माफिया और डॉन लोग भी सीधे होते, तो ये ड्रग माफिया सीधे नहीं होते. जर का ड्रग्स इकडे विकल्या जाते, बाहेर गावावरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना इझिली जर का ड्रग्ज अवेलेबल होते, दिस इज फेलियर ऑफ इंटेलिजन्स डिपार्टमेंट, दिस इज फेलियर ऑफ पोलिसांच्या खुफिया विभागाचं हे फेलियर आहे, अपयश आहे. म्हणून मी म्हणते की ज्या प्रकारे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात, ही इज व्हेरी फिटनेस हेल्थ कॉन्शियस अँड आय ॲप्रिशिएट दॅट थिंग. त्या स्वतःच्या हेल्थ बरोबर त्यांनी नागपूर शहर आणि नागपूर शहरांच्या तरुणांच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. Hey Bawa